कोल्हापुरात 10 वर्षीय चिमुरड्या मुलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती। कोल्हापुरातील शे गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले। कोल्हापुरातल्या शिये येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली। या निर्जन शेतामध्ये मृतदेह आढळून आले आणि या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत आणि एकूणच या प्रकरणाचा तपास करताना पाहायला मिळते। मुलीच्या घरापासूनचं हे अंतर आहे ते अगदी जवळच आहे आणि याच ठिकाणी मुलगी कालपासून बेपत्ता झाली होती आणि डॉग स्क्वॉडनं ज्यावेळी शोध घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळी थेट मुलीचा मृतदेह या उसाच्या शेतामध्ये आढळून आला आणि या प्रकारानंतर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। नेमकं आता या मुलीच्या बाबत काय घडलं याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांच्याकडे आहे। गावच्या पोलीस पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली नेमकी माहिती जाणून घ्या। काय नेमका हा प्रकार घडला होता, मुलगी कधीपासून बेपत्ता होती आणि सकाळी नेमकं काय आढळून आलं? कालपासूनच ती मुलगी गायब होती। 3च्या नंतर म्हणजे सगळीकडे बातमी पसरली की गायब आहे आणि मग त्यांनी रिसर पोलीस स्टेशनमध्ये गायब असल्याची हे केली। त्याच्यानंतर मग काय माहित नाही, सकाळी आम्हाला पण असं समजलं की असं आहे। मग सगळी टीम आम्ही सगळी इथं आलो, बाकी आम्हाला जास्त पोलिसांच्याकडून तुम्हाला कधी सांगण्यात आलं की तिचा मृतदेह या ठिकाणी आढळून आलाय? त्यानंतर पुढची प्रक्रिया काय सुरू आहे? मृत्यूदेह सापडला असं आम्हाला 10च्या नंतर समजलं। त्याच्यानंतर सगळं म्हणजे गुन्हा वगैरे दाखल सगळं चालू। एकूण त्यांच्या पालकांशी तुम्ही ज्यावेळी संवाद साधला होता किंवा इतर या ठिकाणी तुम्ही बघताय, कुणावरती संशय असा वाटतोय का? आता आम्हाला तसा संशय कोणावरती म्हणजे व्यक्त करता येणार नाही, कारण इथं म्हणजे शेगाव हे 5 ठिकाणी आहे। हनुमाननगर, श्रीरामनगर, शिवाजीनगर, विठ्ठलनगर गाव। इथं म्हणजे बहुसंख्य इथं बाहेरचे लोक येऊन राहिलेले आहेत आणि ही बाह्य लोक आहेत, त्यामुळे ते त्यांच्या स्थानिक लोक काही यात करत नाहीत, पण बाहेरचे लोक जे राहिले त्यांच्यातही असे प्रकार काय होतात असं समजलंय। मग संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्या पद्धतीने रितसर तपास चालू आहे। एकूणच या निर्जन शेतामध्ये ही मुलगी आली कशी आणि त्यानंतर तिच्याबाबत जे घडलं ते नेमकं कशा पद्धतीने घडलं याचा तपास करताना पोलीस पाहायला मिळतात। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न हे तो करताना पाहायला मिळतात। मात्र या मुलीच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच जे कोणी दोषी आहेत, आरोपी आहेत, त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करताना नागरिक पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडसर, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत, तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत, त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं। त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे। त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण 12:15च्या दरम्यान दुपारी। त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत। त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी डेड बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो CPRला आपण शिफ्ट केलेला आहे।